नमस्कार, मीराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत राजमा चावल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी 1 वाटी राजमा घेतलाय. रात्रभर भिजून घ्यायचंय आपल्याला, किंवा 7 ते 8 तास आपल्याला भिजून घ्यायचंय. तर मी इथं पांढरा राजमा घेतलाय. तर आपण याला टाकूया कुकर मध्ये. पाणी निथळून घ्यायचंय. या पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला. याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचंय, पाणी टाकायचंय आधी, आणि अगदी थोडस मीठ टाकायचंय. आता झाकण लावून आपल्याला याला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. तसं चॉकलेटी कलरचा राजमा असतो ना, त्याला थोडा वेळ लागतो शिजायला. म्हणजे 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला काढावं लागतं. पण पांढरा जो राजमा असतो तो लवकर शिजतो. आता 4 शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर थंड करून घ्यायचंय. तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं राजमा शिजलाय. आता आपण फोडणीची तयारी करू. कढई गरम करायला ठेवली. तर कढईमध्ये टाकायचे आपल्याला तेल. 2 पळी तेल टाकते मी याच्यामध्ये. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता कढईमध्ये टाकायचं आपल्याला तेजपत्ता, मसाला इलायची, 1 लाल मिरची, आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, आणि 1 चमचा जिरं. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे, आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तर ही अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची आपल्याला. त्याच्यातला कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे. हळदी पावडर टाकायची, मिरची पावडर टाकायची, धने पावडर टाकायची, आणि मसाले चांगले परतून घ्यायचे आपल्याला. अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकलाय. आता एक कमी गॅसवर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे. तर मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची. आता टोमॅटो प्युरी चांगली परतून घ्यायची, म्हणजे जे प्युरी मधला जो आंबटपणा आहे ना तो निघून जातो. चांगलं मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला राजमा टाकायचा. पूर्ण पाण्यासकट टाकायचं आहे. तर मिक्स करायचं एकदा, आणि आपल्याला किती पातळ घट्ट हवी त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचंय. कारण थंड झाल्यावर हा राजमा जो आहे ना त्याला असं चांगला दाटसरपणा येतो, जास्त घट्ट होऊन जातो तो. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय, मिक्स करायचंय, आणि एक उकळी काढून घ्यायची. आता एक उकळी काढल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला आणि कस्तुरी मेथी. थोडीशी गरम करून टाकायची, म्हणजे ती अशी बारीक होती आणि चव पण चांगली येते भाजीला. तर मिक्स करायचं आणि एक उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपला राजमा तयार झालाय. आता आपण गॅस बंद करूया आणि जिरा राईस करून घेऊ. आता जिरा राईस करण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले कोलम. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदळाला खूप पावडर लागलेलं असतं. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे तांदूळ. आता राईस साठी आपल्याला 3 वाट्या कढईमध्ये पाणी टाकायचंय. चवीपुरतं मीठ टाकायचंय. चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. तर उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे.
मिक्स करायचे आणि एक उकळी येऊ द्यायची आणि मग एकदम कमी गॅसवर आपल्याला हे भात शिजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम असे मोकळा मोकळा राईस तयार झालाय. आता आपण याला जिऱ्याचा तडका देऊ. तडका पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलंय. त्याच्यामध्ये जिरं टाकायचंय. जिरं चांगलं फुलू द्यायचंय आणि तडका आपल्याला राईसवर टाकायचंय. तडका टाकलाय मी. तर जिरा राईस तयार झालाय आपला. तर आपण प्लेटिंग करूया. एकदम असा मोकळा मोकळा जिरा राईस तयार झालाय आपला. गरमागरम राजमा चावल बनवून तयार झालाय. एकदा तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.